या ठिकाणी या ज्या 35व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व चाचणी स्पर्धा होत आहे, आमदार सुहास अण्णा कांदे चषक असे या नामोल्लेखाने या स्पर्धेला नाव दिले गेलेले आहे। या स्पर्धेसाठी आम्हाला सन्माननीय आमदार सुहास अण्णा कांदे यांनी अशी भरघोस अशी मदत केलेली आहे आणि त्यामुळेच या स्पर्धा या ठिकाणी आम्ही पार पाडण्यासाठी यशस्वी होऊ असं आम्हाला खात्री आहे आणि आज त्या स्पर्धेला सुरुवात होत आहे आणि त्यासाठी आम्ही सुसज्ज असं मैदान, या ठिकाणी गॅलरी, 7000 प्रेक्षक बसेल अशी गॅलरी, मोठा स्टेज आणि सर्व खेळाडूंची निवास व्यवस्था व जेवणाची व्यवस्था ही खूप अशी सुंदर अशी केलेली आहे आणि त्यामुळे या स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडतील अशी आमची खात्री। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयोजनाखाली 35वी महाराष्ट्र राज्य आमदार सुहास अण्णा कांदे चषक कबड्डी स्पर्धा दिनांक 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या काळामध्ये सकाळ व संध्याकाळ अशा 2 सत्रामध्ये मनमाड येथे स्टेडियममध्ये संपन्न होणार आहे। यासाठी साधारणतः 7000 कॅपॅसिटी असलेली गॅलरी उभारण्यात आलेली, भव्य असं स्टेज उभारण्यात आलेलं आहे। महिला, पत्रकार आणि प्रमुख पाहुणे यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे दररोज साधारणतः 1000 खेळाडू, स्वयंसेवक यांची जेवणाची, निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यासाठी आम्हाला गुरुद्वारा प्रबंधक समितीने फार मोठे सहकार्य केलेलं आहे। बाबा रणजित सिंग, संत बाबा रणजित सिंग यांचं मोठं सहकार्य लाभलेलं आहे। तुम्ही बोलला रा भाऊ काही लाभलेलं आहे। साधारणतः 31 महिला आणि 31 पुरुष असे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत। मुलींचे 52 आणि मुलांचे 52 अशा लढती रंगणार आहेत। प्रथम साखळी सामने व त्यानंतर बाद फेरीचे सामने होतील आणि 27 तारखेला दोन्ही गटातील सेमीफायनल आणि फायनलचे सामने होतील आणि अंतिम विजेते संघ जाहीर केले जातील। या सर्व सामन्यांसाठी पुरुष आणि महिला अशा वेगवेगळ्या निवड समित्या नेमण्यात आलेल्या आहेत। ते या स्पर्धेतून 20-20 खेळाडूंची निवड करतील व त्यानंतर शिबिर होऊन त्या 20-20 संघातून 12-12 खेळाडूंचा एक संघ महाराष्ट्राचा अधिकृत संघ म्हणून घोषित करण्यात येईल। तो संघ काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करेल।